लाडक्या बहिणींच्या संख्येला लवकरच कात्री लागण्याची शक्यता. प्राप्तिकर विभागाचा अहवाल राज्य सरकारला सादर. अहवालाच्या आधारे लाडक्या बहिणींची पडताळणी होण्याची शक्यता. सलग सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी. साई समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. कुणाच्या म्हणण्यानं महाराष्ट्र हिरवा होत नाही. जलील यांनी राज्याचं वातावरण बिघडवू नये. गुलाबराव पाटलांचा इम्तियाज जलील यांना सल्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध. झेडपीचे 5, पंचायत समितीचे 6 उमेदवार बिनविरोध. पालिका महापालिका नंतर झेडपीतही बिनविरोधचा सिलसिला कायम. सांगलीत स्वाभिमानी संघटनेला भाजपचा धक्का. जिल्हाध्यक्ष महेश खराडेंनी सोडली राजू शेट्टींची साथ. आजच हाती घेणार कमळ. जळगावात शिवसेनेचा शरद पवारांना धक्का. शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला धनुष्यबाण. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत दुबार मतदानाचा धोका. जिल्ह्यातील मतदार यादीत 36,000हून अधिक दुबार मतदार. नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आयोगाचे आदेश. अकोला मनपा सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांची 50-50ची भूमिका. सूत्रांची माहिती. अकोल्यातील सत्तेचं गणित बदलण्याची शक्यता. चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची शक्यता. शिवसेना, युबीटी, वंचित आणि अपक्ष असे एकूण 10 नगरसेवक. मुंबईत सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत दुबार मतदानाचा धोका. जिल्ह्यातील मतदार यादीत 36,000हून अधिक दुबार मतदार. नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आयोगाचे आदेश. मुंब्राच नाही संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू. सेहर शेखच्या हरा कर देंगे विधानाला इम्तियाज जलील यांचा पाठिंबा. तर आपण माफीनामा दिला नसल्याचं सेहर शेखचं स्पष्टीकरण. वाहतूक नियमांची 5वी चूक शेवटची ठरणार. वर्षभरात 5 वेळा वाहतूक नियम मोडल्यास थेट वाहन रजिस्ट्रेशन आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार. केंद्रीय मोटार वाहन कायद्यात बदल. अमेरिकेला हिमवादळाचा फटका. 18 राज्यांमध्ये आणीबाणी. देशभरात 10,000पेक्षा जास्त विमान उड्डाणं रद्द. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. अखेर बांगलादेश संघ T20 वर्ल्ड कपमधनं बाहेर. ICC कडून आता T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स्कॉटलंडला आमंत्रण.